नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलवरती. बे बोट्यो गेलं का बे झोपी? या कच इकडे या, आय वाटते जिवंत या. रप आपण पाहून राहिलो भारताचा अर्थसंकल्प आणि त्या अर्थ बजेटवर ठीक आहे लक्ष कोण ठेवते. कारण भारत सरकार अर्थसंकल्पातून म्हणजे भारताच्या बजेटमधून जे फेब्रुवारी सादर करते, फेब्रुवारी महिन्यात 1 तारखेला, तर ते सादर केलेल्या बजेटमध्ये आपण भारत सरकार एका वर्षात किती रुपये खर्च करणार आहे, कोण्या बाबीवर खर्च करणार आहे याची सर्व सविस्तर माहिती दिली राहते. कोण्या विभागाला किती पैसे येणार आहे, रोजगार हमी योजनेत किती येणार आहे, पंतप्रधान ग्राम सडक योजनेला किती येणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे भारत आरोग्य मिशनसाठी किती येणार आहे, सर्व भारत निर्माणसाठी किती येणार आहे, सगळे. त्याच्यानंतर स्मार्ट सिटीला किती येणार आहे, सगळे प्रोव्हिजन दिलं राहते. रेल्वेला किती जाणार आहे, रेल्वेतल्या कोणत्या कामाला किती जाणार आहे, नॅशनल हायवेला किती जाणार आहे, सर्व प्रोव्हिजन त्याच्यात दिलेली राहते बजेटमध्ये. तिजोरीत येणार किती आहे, ठीक आहे, कोण्या बाबीतून येणार आहे, सर्व लेखाजोखा बजेटमध्ये असते. आणि मग तिजोरीत येणारे पैसे जरी कमी झाले, ठीक आहे, सरकारचं नुकसान जरी होत असेल, तर हे ठीक आहे हे सरळ भ्रष्टाचारात मोडण्यात येते. तुम्हाला सांगतो, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल नावाची एक अशी खतरनाक पोस्ट आहे भारताच्या राज्यघटनेत का हे सरकार बदलू शकते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. विनोद राय नावाचे एक कॅन्डिडेट होते, ठीक आहे, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, आणि त्याचा कार्यकाळ होता ठीक आहे 2012 ते 2014. या कालखंडात एवढे भ्रष्टाचार त्यानं बाहेर काढले का डायरेक्ट सरकारच्या छाताडावरच बसले काँग्रेस सरकारच्या, आणि पुरे भ्रष्टाचार बाहेर काढले, आणि पुरे एक भ्रष्टाचार करून डायरेक्ट सत्ता बदल करू शकते एवढे मोठं पद म्हणजे भारतात कॅग आहे. कॅग या पदावर हे लक्ष द्या बे डोंबड्यो, हे बघा कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. दिसलं का कॅग, ठीक आहे. याले म्हणते कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, ठीक आहे. याले म्हणते भारताचा ठीक आहे महालेखापाल, यालेच म्हणते भारताचा महालेखापाल व नियंत्रक, ठीक आहे. तर याले कंट्रोलर अँड जनरल ठीक आहे क्या कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. भारत सरकारचा 1 रुपया तिजोरीतला कुठेही जात असेल तर त्याचं बंद याचं ऑडिट करायचं काम याच्या हाताखाली पुरी IRSची व्यवस्था आहे, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे अधिकारी आहे, ठीक आहे. आणि हे पूर्ण भारताचं जेव्हा ऑडिट करते तर पुरी व्यवस्था कामाला लावते. आणि ही तर कोण जाते, तर जो माणूस वयाच्या 23-24 वर्षी UPSCतून कलेक्टरची परीक्षा IAS पास होईल तो कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचे. हे भाऊ सत्ता बदलू शकते, इतकं मोठं पद आहे. तुम्हाला याचं उदाहरण सांगतो, ठीक आहे. तर लक्ष द्या, ठीक आहे. तुम्हाला याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर विनोद राय नावाचे, लक्ष द्या बे, विनोद राय नावाचे भारतात कॅग होते, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, ठीक आहे. आणि ह्या माणसानं बंदी सत्ता, ठीक आहे, काँग्रेसची सत्ता उद्ध्वस्त करून टाकली. आता लक्ष द्या, कॅग कोण पद आहे, राज्यघटनेतलं मोठं संविधानिक पद आहे. हे 4 संस्था अशा आहे भारतात का ज्याले पदावर नेमणं सोपी आहे पण पदावरून काढणं कठीण आहे. एक आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीले भारतावर ठीक आहे निवडून द्यायचं असेल तर निवडणूक आहे, त्याच्यात लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य भाग घेते. राष्ट्रपतीवर पदावरून दूर काढायचा आहे तर त्यासाठी महाभियोगाची प्रोव्हिजन आहे, ठीक आहे. म्हणजे 4 पदं अशी आहे, ठीक आहे बे, लक्ष द्या, 4 पदं अशी आहे का भारतात, ठीक आहे, ज्याले पदावरून काढायचं आहे तर महाभियोगाची प्रोसिजर राहावं लागते. पहिला आहे राष्ट्रपती, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं पद कोणतं, तर दुसरं पद आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. पण याची नियुक्ती लय सोपी आहे. याची नियुक्ती लक्ष द्या, याची नियुक्ती ठीक आहे कोण करते, तर पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भारताचे राष्ट्रपती भारताच्या कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाची नियुक्ती करते. कोण असते हा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, तर ह्या भारत सरकारच्या तिजोरीतून खर्च होणाऱ्या एकूण 1 रुपयाचं भारताचा जो संचित निधी आहे त्या संचित निधीतून खर्च होणाऱ्या एकूण 1 रुपयाचा हिशोब ठेवते. भारत सरकारचा ज्या संस्थेले रुपया गेला असेल तिचं बंद ऑडिट करते. 1 रुपया जर इकडे तिकडे खर्च झाला असेल तर त्याच्या छाताडावर बसून नाचते आणि डायरेक्ट लालशिरे मारते, काही नाही तर पैसे खाल्ले. म्हणून येऊन जाऊन तुम्ही पाहिलं असेल देवेंद्र फडणवीस सरकार 2014च्या अगोदर याचं होतं, वारंवार त्या विधानसभेत दाखवे कॅगचा अहवाल. आता मागच्या
ठीक आहे 4 वर्षापासून कॅगचा अहवाल 4-5 वर्षापासून गायब झाला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, ठीक आहे. जे ते सांगत होते ते कॅगचे अहवालच नाही दाखवत आता, का माहीत का झालं तर कॅगले. तर हे जे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल आहे हे लय मोठं पद आहे भाऊ. UPSCतून होते, वयाच्या 23-24व्या वर्षी ठीक आहे कलेक्टर होता, मग त्याच्यानंतर कमिशनर होता, कमिशनर नंतर राज्याचे कॅबिनेट सचिव होता, राज्याच्या कॅबिनेट सचिववरून तुम्हाला उचलून केंद्रात नेते, केंद्रात कॅबिनेट सचिव करते एखाद्या विभागाचा, आणि तिथून तुमचे मंत्र्याजंत्र्यासोबत चांगले संबंध असाल तर तुम्हाला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया करते. आणि कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाची नियुक्ती करायची सोपी पद्धत आहे. पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भारताचे राष्ट्रपती कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाची ठीक आहे नियुक्ती करते. याला नेमणं खूप सोपी आहे, पण पदावरून काढणं कठीण आहे. सर काऊन कठीण केलं, असं काऊन राज्यघटनेत, याले जर पदावरून काढायचं आहे तर त्याच्यासाठी पद्धत वापरा लागते, ठीक आहे बे डोंबड्यो, त्याच्यासाठी पद्धत वापरा लागते महाभियोग, ठीक आहे. तर लक्ष द्या, महाभियोग हा शब्द राष्ट्रपतीला वापरला आहे, बाकी 3 लोकांना नाही. पण तिथं असं लिहिलं आहे का कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाला जर पदावरून पदच्युत करायचं असेल, पदावरून काढायचं असेल तर त्याला पदावरून काढायसाठी राष्ट्रपतीला जी पद्धत वापरते महाभियोगाची त्या पद्धतीने काढा लागल. मग ह्या महाभियोग काय आहे सर, तर महाभियोग म्हणजे सरळ ठीक आहे भारताच्या संसदेत, ठीक आहे लोकसभेत किंवा राज्यसभेत त्याला पदावरून दूर काढायचा एक प्रस्ताव मांडावा लागते. तो प्रस्ताव चर्चेला घेते, त्याच्यावर मतदान होते, ठीक आहे. एका सभागृहात मांडला, लोकसभेत मांडला तर लोकसभेत चर्चेत घेते, आणि राज्यसभेत पहिले मांडला तर राज्यसभेत चर्चेत घेते, ठीक आहे. पण मात्र ज्याच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव आहे त्यालाही बोलायची परवानगी देते. असं नाही का धरलं महाभियोग राबवला आणि पदावरून काढलं. तर लक्ष द्या, ठीक आहे. लोकसभेत मांडला तर एक उपस्थित मतदानाच्या 2/3 बहुमतानं, आणि राज्यसभेत मांडला तर उपस्थित सदस्याच्या 2/3 मतानं पारित व्हायला पाहिजे. पहिले लोकसभेत मांडते, तिथं पारित झालात, मग राज्यसभेत जाते, मग इथं पारित होते, आणि मग सगळ्यात शेवटी जाते, ठीक आहे राष्ट्रपती महोदयाकडं. ते काय यायच्याकडे गेला का मग हे त्याच्यावर सही घोटते आणि पदावरून दूर केल्या जाते. एवढी कठीण पद्धत आहे, एवढी कठीण पद्धत आहे म्हणलं, ठीक आहे. ह्या भारत सरकारचं ऑडिट करते, ठीक आहे. ह्या माणूस सरकारी आहे, याला नेमते कोण, तर ज्याचे नेत्यागीत्यासोबत चांगले संबंध असते, ज्या IAS ऑफिसरचे कॅबिनेट सचिवमध्ये, तर त्याला मग इथं नेमते, म्हणजे त्याचे ओळखीच राहते. आता विनोद राय कॅगचे अध्यक्ष होते, यानं 2014 नरेंद्र मोदी सरकार सत्तेत येण्यासाठी, ठीक आहे सत्तेत येण्यासाठी, ठीक आहे जे भ्रष्टाचार बाहेर आले त्या भ्रष्टाचारास ज्या ठीक आहे विरोधी पक्ष होता BJP, त्यानं वारंवार ताशेरे ओढले लोकसभेतनं राज्यसभेत, आणि म्हणून मग काँग्रेसची सगळी ठीक आहे काहीमा पार काही कुट्ट होऊन गेली, आणि म्हणून मग लोकांना वाटलं का येऊन जाऊन ठीक आहे काँग्रेस बॉम्ब पैसा खाते बा, भलाई लागन तर सगळ्यात जेवढेही ठीक आहे शेरे हाणले होते ते पुरेच्या पुरे वापस गेले. कारण किती भ्रष्टाचार बाहेर काढले आहेत. विनोद राय यानं कच स्पेक्ट्रम घोटाळा, लक्ष द्या बे, ठीक आहे लक्ष द्या, स्पेक्ट्रम घोटाळा काढला. त्याच्यानंतर आदर्श, तुम्ही पाहिला असेल आदर्श चव्हाण साहेब, ठीक आहे अबे आदर्श, त्याच्यानंतर लक्ष द्या रपारप भ्रष्टाचार, त्याच्यानंतर कॉमनवेल्थ, ठीक आहे कॉमनवेल्थ, ह्या रपारप भ्रष्टाचार. दुसरी जी रेजिम होती काँग्रेस सरकारची 2009 ते 2014 या कालखंडात दुसऱ्या रेजिममध्ये ठीक आहे एवढे भ्रष्टाचार याच्या उरावर येऊन पडले. स्पेक्ट्रम घोटाळा, आता स्पेक्ट्रम म्हणजे काय, तर हे जे हवेचे पट्टे आहे म्हणजे तुमचं घर सोडून जमिनीच्या खालचं सरकारचं आणि वरचं सरकारचं, ठीक आहे. काही दिवसांनी श्वास घ्यायला तर 50 पैसे लागत, श्वास 50 पैसे, दुसरा श्वास 1 रुपया, तिसरा सरकार, ठीक आहे वरचं तुम सरकारचं आणि खालचं आहे सरकारचं. तुमच्या घराच्या खाली जर खनिज संपत्ती भेटली त्याचा अधिकार सरकारचा राहते, तुमचा नाही, ठीक आहे. मग आता ठीक आहे स्पेक्ट्रम घोटाळ्यात हवेचे पट्टे इकले, ठीक आहे. मग ठीक आहे हवेचे पट्टे, मग जे TV चॅनल आहे याला वेगळे स्पेक्ट्रमचे पट्टे आहे, ठीक आहे वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे. त्याच्यानंतर मोबाईल टावर तुम्ही पाहिलं असेल, पहिले आयडियाच्या 2 दाण्या जरी असल्या, ठीक आहे का कुठं आहे हो डोंबडे, किती वेळची वाट पाहून राहिली, आवाज क्लिअर, 2 दांडी असेल तर आयडिया क्लिअर. आयडियाला हाय क्वालिटीचे फ्रिक्वेन्सीचे ठीक आहे स्पेक्ट्रम विकले होते. एअरटेल 3 दाण्या, हॅलो अहो कुठं आहे, हॅलो कुठं आहे वा, हॅलो मग आम्ही फोन, हॅलो जोऱ्यानं बोलणं, रेंजमध्ये ये ना, रेंजमध्ये पाहा लागे, उंच टिब्ब्यावरची जागा नाही तर माडीवर, मग आम्ही सत्यानाश. तर हे जे स्पेक्ट्रमचे पट्टे आहे याच्यात भ्रष्टाचार झाला म्हणे 1,76,000 कोटी घे शकुनच्या मायनी. त्याच्यानंतर म्हणजे ठीक आहे त्याच्यात ते काली मोजी गिजी नाही का, ते असं कायावाला चष्मा कोण आहे, करुणानिधी त्याची पोरगी का नाही ते करुणानिधीच्या काजीमोई, द्रविड मुन्नेन कळघम,
तामिळनाडूचा पक्ष, त्याच्यात ती सापडली होती. ये राजा त्या पक्षाचा वय, त्याच्यात होता तो दूरसंचार मंत्री तेव्हा. आणि त्याच्यानंतर कोळशानं काय काय तोंड झालं म्हणजे मनमोहन सिंगाचं, ठीक आहे. तर त्याच्यावर घोळ आणला होता, कारण ती मुख्य होते, सगळ्या फायली PMOमधून जातील. कोणताही भ्रष्टाचार झाला मग PM डायरेक्ट पंतप्रधान. आता त्यानं खाल्ला 1 रुपया नाही मनमोहन सिंगनं, ठीक आहे. मनमोहन सिंग 1 रुपयाला लाजीम माणूस नाही आहे, पण खाणारे भलतेच असन, ठीक आहे. तर लक्ष द्या, तेव्हा तो जो घोटाळा झाला त्याच्यानंतर एक कोळशानं काय तोंड केलं म्हणजे कोळसा घोटाळा गाजला. कोळशाच्या 122 खाणीचं वितरण इल्लिगल केलं. आता इल्लिगल म्हणजे कसं तर ठीक आहे, शासनाच्या पॉलिसीनुसार, केंद्र सरकारच्या पॉलिसीनुसार ज्या भारतभरात 122 खाणी वितरित करायच्या होत्या, त्या खाणीचा हिशोब असा होता का त्या खाणी पहिले द्यायच्या कोणाले, तर ज्याच्यापाशी सध्या पॉवर प्लॅन्ट चालू आहे, ज्या खाजगी लोकांचे, ठीक आहे, ज्याचे पॉवर प्लॅन्ट चालू आहे, ज्याची लोहपोलाद कंपनी आहे, त्याला बोलवा आणि लिलाव करा, ठीक आहे. त्याच्या कोळसा घोटाळा काहीच झाला नाही रे, निर्दोष सोडलं न्यायालयानं. स्पेक्ट्रम घोटाळा काहीच झाला नाही, निर्दोष सोडलं न्यायालयानं. आदर्श कुठं गेला काहीच पता नाही, कॉमनवेल्थ कुठं गेला काहीच पता नाही, ठीक आहे. हे 4 घोटाळे यायच्या उरावर बसले, लोकांच्या मनात काँग्रेसची प्रतिमा खतम होऊन झाली. पण हे 2 मात्र यायचे निकाल, ठीक आहे, कोळसा घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, हे पुरे घोटाळे निर्दोष सुटले, कोणीच सापडलं नाही, मनमोहन सिंग सुद्धा सापडलं नाही. आता हे सर, ठीक आहे, ह्या कोळसा घोटाळा तर 1,86,000 कोटी रुपयाचा होता भाऊ. 1,86,000 कोटी काय थोडीशी रक्कम होय, ठीक आहे. हे का म्हणे विरोध राहील माहीत आहे का, ठीक आहे. यायनं का केलं का ज्याच्या कोळशाच्या कंपनी आहे, ठीक आहे, ज्याच्या पॉवर प्लॅन्ट आहे, ज्याचं लोहपोलाद आहे, त्याला कोळसा पाहिजे, बॉयलर पेटवाले, तर त्याला पहिले कोळशाच्या खाणी वितरित करा. दुसरा नंबर कोणाचा असला पाहिजे, तर दुसरा नंबर असला पाहिजे का कोळसा वितरित करताना ज्यांना पॉवर प्लॅन्ट अलॉट केले, ज्यांना लोहपोलाद कंपन्या अलॉट केल्या, ज्यांना कॉफरच्या कंपन्या अलॉट केल्या, त्याला का त्याला बोलवा दुसऱ्या लॉटमध्ये, त्याच्यात लिलाव घडून आणा, त्याला का. सरकारनं मनमर्जी इकली म्हणते आणि त्याच्यावर सही केली शेवटली PMO ऑफिसमधून मनमोहन सिंगानं खाल्ला 1 रुपया नाही. पण मात्र तोंड तर काय करून टाकलं, ठीक आहे, कोळशानं. मग हे त्या ऑडिटमध्ये, ठीक आहे, विनोद राय का म्हणते का 1,86,000 कोटी रुपये भारताच्या तिजोरीत आले असते म्हणते. हे भारत सरकारचं नुकसान आहे. स्पेक्ट्रम मनात येईन, आपल्या नातेवाईकाला येईन असे वाटले म्हणते, आणि 1,76,000 कोटी रुपयाचा स्पेक्ट्रम घोटाळा झाला म्हणते. हे भारताच्या तिजोरीचं नुकसान आहे म्हणते, आणि म्हणून ह्या सरळ भ्रष्टाचार. भलाई हे वाटले, पण अजून त्याचे पैसे तिजोरीत आले नव्हते, ठीक आहे. किंवा ज्या लोकांना वाटले, सुप्रीम कोर्टानं 122 खाणीचे, ठीक आहे, सुप्रीम कोर्टात केली गेली, सुप्रीम कोर्टाने 122 खाणीचे लिलाव कॅन्सल करून टाकले, ठीक आहे, कॅन्सल केले डायरेक्ट. स्पेक्ट्रम घोटाळ्यात जे, ठीक आहे, ते लोक निर्दोष सुटले. विशेष CBI न्यायालय नेमलं होतं आणि त्या विशेष CBI न्यायालयानं त्याला निर्दोष सुटलं. म्हणजे रपारप 4 घोटाळे उरावर येऊन पडले, मोठाले घोटाळे. भारतात कॉमनवेल्थ गेम झाला होता, त्याच्यात ते कलमाडी सापडले, आणि त्या कलमाडीनं कलमाडी आबे खासदार होते पुण्याचे, ठीक आहे, तो माणूसच गायब आहे. कलमाडी आता जेलमध्ये आहे का कुठं आहे, तर त्याच्यात हे सापडले होते. पुरा या घोटाळ्यानं विनोद राय नावाचा माणूस कॅग होता, ठीक आहे, भारताचे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया होते. या माणसाने हे घोटाळे बाहेर काढले, त्याच्यावर शेरे हाणले, आणि ठीक आहे, त्याच्यानंतर संसदेत तिजोरीतून, ठीक आहे, जे पैसे खर्च होते त्या खर्चाचा आवाज उठवण्यासाठी यायच्या अहवालावर डिपेंड असते एक कमिटी. तिचं नाव आहे पॅक. 90चा नाव आहे डोंबडेव, ठीक आहे, 90चा 30चा नाव आहे तो पॅकचा लॉंग फॉर्म आहे पब्लिक अकाउंट कमिटी. का लॉंग फॉर्म आहे पब्लिक अकाउंट कमिटी. तर हे जे पब्लिक अकाउंट कमिटी आहे, हे पब्लिक अकाउंट कमिटी हे भारत सरकारचं ऑडिट करते. का करते? ऑडिट. पॅक करते का बे ऑडिट, ठीक आहे, कॅक करते. आणि ह्या अहवालावर बंदी संसदेत बसणारी कमिटी, आणि त्याचा नेता असते विरोधी पक्ष नेता. असायलाच पाहिजे, कारण त्याच सत्तेत असणाऱ्या पक्षाचा जर नेता त्या, ठीक आहे, पॅकचा सदस्य राहिला, अध्यक्ष राहिला, तो का आवाज उठवला, तुले पॅकचा अध्यक्ष बनवलं, गुपचाप बसणं, आपलंच कायले भांडं फोडून राहिला, बस शांत बस, खालतं बस, त्याला बसून देईन गुपचाप, ठीक आहे, सत्तेत असणारे लोक. म्हणून, ठीक आहे, म्हणून पॅकचा अध्यक्ष विरोधी पक्ष नेताच असला पाहिजे, तेव्हाच तो आवाज उठवून का सत्तेत असणाऱ्या लोकांना कुठं गड्डा करून ठेवला आहे, कुठं माल दाबला आहे, कुठं भ्रष्टाचार केला आहे. आणि भ्रष्टाचार कुठं केला आहे त्याचे शेरे हाणण्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे ह्या माणूस शिकलेला आहे, तज्ज्ञ आहे, त्या माणसाला माहीत आहे का ऑडिट करताना कुठं पैसा गायब झाला आहे, कोण्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने खर्च केला आहे. तिजोरीत पैसे येताना सुद्धा भारताचं नुकसान होत असेल तर ते लक्षात आणून देते, ठीक आहे. म्हणून
पहा भाऊ, विनोद राहिले नेमणारे कोण? ठीक आहे, विनोद राहिले नेमणारे कोण? तर विनोद राहिले नेमणारे भारताचे राष्ट्रपती. राष्ट्रपती स्वतः नेमते का? नाही. ठीक आहे, राष्ट्रपती तर पुरं असं दिवाणजीचंच पद आहे. ठीक आहे, सांग पाटला काय करू, उपरपराठी पेर घेऊ, आहे असं काम आहे. तर मग आता तिकडून आदेश आला पंतप्रधान मंत्रिमंडळाचा का राष्ट्रपती गुपचाप सही करते. मग पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कॅगची नियुक्ती करते. मग आता राष्ट्रपती, ठीक आहे, पंतप्रधान म्हणजे मनमोहन सिंग सरकारनंच नेमलं असं विनोद राहिले. आता जो माणूस काँग्रेसनंच नेमला तोच काँग्रेसच्या छाताडावर बसला. हां, याची काढायची पद्धत काय? तर कॅगले काढायचं असन, ठीक आहे, राष्ट्रपतीला काढायचं असन तर महाभियोगाची पद्धत आहे. काऊन कठीण करून ठेवली राज्यघटना करायनं? पाहता समजून घ्या. उदाहरणानुसार समजायचं डोंबड्यो, असं नाही होत. ठीक आहे, उदाहरणानुसार समजून घ्या का प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, असं लक्षात असं नाही राहत. काऊन केली हे पद्धत? काऊन लागू केली कॅगले? कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाने ही पद्धत लागू काऊन केली? का पदावर नेमाचं असेल तर राष्ट्रपती नेमान, पण काढायचं असेल तर महाभियोगानं काढा लागन. काऊन? तो जर पहा मग आता, ठीक आहे, मस्त काँग्रेसनंच नेमलं आणि काँग्रेसच्या सुरावर बसून नाचले. काँग्रेसच्या विरोधातले स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा रपारप बाहेर काढले. आणि मग ठीक आहे, ठीक आहे, काँग्रेस सरकार मनमोहन सिंग काऊन आम्हीच नेमलं ना, शायना झाला का जास्त, काढू का तुला पदावरून? काढा ना जी, कसं काढता घेन ना. ठीक आहे, असं म्हणन का नेमलं, पण नेमल्यावर त्याच्याच छाताडावर बसलं आणि म्हणून त्याला काढणं कठीण आहे. कारण काढायचं आहे तर संसदेत, ठीक आहे, विधेयक म्हणा लागते किंवा प्रस्ताव म्हणा लागते. त्या प्रस्तावावर मतदान होते, 2/3 लोकसभेत मत पाहिजे आणि तोच प्रस्ताव मग राज्यसभेत जाते, तिथंही पारित झालं पाहिजे. मग राष्ट्रपती सही करते, मग त्याला पदावरून दूर करण्यात येते. अशी लंबी प्रोसिजर आहे. म्हणून आणि मग समजा प्रस्ताव मांडला तर विरोधी पक्ष म्हणून काऊन तुमचे भ्रष्टाचार बाहेर काढले म्हणून राहिले का तुम्ही? नखरे करून राहिले का? बिलकुल ह्या माणसाच्या विरोधात प्रस्ताव नाही मांडायचा. तुमच्या उरावर भ्रष्टाचार त्यानं शेरे हाणले म्हणून त्याला काढून राहिले का? मग असा, ठीक आहे, बवाल होईल आणि ह्या पेपरबाजीनं भारतातल्या लोकांना माहीत पडन. म्हणून मग कोणीच मजाल करत नाही. कारण कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया हे मोठं पद आहे. म्हणून सत्ता बदलू शकते. विनोद राय सारखे माणसं हे लक्षात ठेव जा. ठीक आहे, सत्ता बदलू शकते, इतकी मोठी ताकद आहे या पदात. ठीक आहे, हे पद भारतीय राज्यघटनेत कॉन्स्टिट्यूशनल पद आहे. राज्यघटनेच्या कलम 148 नुसार कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाची भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने नियुक्ती करते. नियमनं सोपी आहे, पदावरून काढणं कठीण आहे भाऊ. म्हणून दुसरं पद आहे कॅग. तिसरं पद आहे, ठीक आहे, लक्ष द्या रे, ठीक आहे, सर्व निवडणूक आयुक्त, केंद्रीय निवडणूक आयुक्त. 3 निवडणूक आयुक्त असते. सर्व निवडणूक आयुक्त, ठीक आहे, भारताचे मुख्य आणि त्याला 2 सहाय्यक असते. सर्व निवडणूक आयुक्त. कारण ह्या निवडणुकीच्या कायमात भारताचा पंतप्रधानच राहते भाऊ, साधं काम नाही आहे. ठीक आहे, सर्व निवडणूक आयुक्त तिन्ही 2+1 याले, ठीक आहे, नेमते कोण? तर भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त 2 सहाय्यक नियुक्त आयुक्ताची, ठीक आहे, आयुक्ताची नियुक्ती करते. पण पदावरून काढायचं असेल तर महाभियोग. महाभियोग शब्द नाही आहे राज्यघटनेत. राज्यघटनेत शब्द वापरला आहे का ह्या लोकांना पदावरून काढायचं असेल तर राष्ट्रपतीला जी पद्धत वापरण्यात येते ती पद्धत वापरण्यात येईल असं लिहिलं आहे. मग त्याच्यानंतर चौथे कोण आहे? तर हे लक्ष द्या रे, ठीक आहे, लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, ठीक आहे, लक्ष द्या. सुप्रीम कोर्ट, ठीक आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट व सर्व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ठीक आहे, लक्ष द्या. या लोकांना पदावर सर्व म्हणून राहिलो, सर्व भारतातले सर्व न्यायालय, उच्च न्यायालय, टोटल 25 उच्च न्यायालय आहे. एवढे उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टातले टोटल 34 न्यायाधीश, या सर्व न्यायाधीशाले, ठीक आहे, नियुक्त कोण करते? तर कोलेजियनच्या सल्ल्यानं. कोलेजियन आता पंतप्रधान मंत्रिमंडळ नाही, कोलेजियनच्या सल्ल्याने भारताचे राष्ट्रपती, ठीक आहे, सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करते. पण मात्र त्यांना पदावरून काढायचं आहे तर महाभियोगाची पद्धत राबवावी लागते. राष्ट्रपतीला ज्या पद्धतीनं, ठीक आहे, राष्ट्रपतीला ज्या पद्धतीनं पदावरून दूर करते त्या पद्धतीनं काढावी लागते. ठीक आहे, अजूनपर्यंत भारताच्या राष्ट्रपतीवर एकही वेळा महाभियोग राबवण्यात आला नाही. ठीक आहे, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियावर आलं नाही अशी वेळ, आणि निवडणूक आयुक्तावर एका अशी वेळ आली नाही. पण सुप्रीम, ठीक आहे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, आता ते दीपक मिश्रा होते, त्याच्यावरच महाभियोग टाकला होता. पण तो राज्यसभेत चर्चेलेच नाही घेतला. ठीक आहे, चर्चेलेच नाही घेतला म्हटलं तर असं खतरनाक काम आहे. ठीक आहे, पदावर नेमणं सोपी आहे, पदावरून काढणं. ह्या 4 लोकांना पदावरून काढायचं आहे. ठीक आहे,
ठीक आहे. तर महाभियोगाचा प्रस्ताव पारित करावा लागते, म्हणजेच राष्ट्रपतीला ज्या पद्धतीनं पदावरून दूर करावं लागते अशी कठीण पद्धत आहे. म्हणून याला नेमणं सोपी आहे. म्हणून संरक्षण दिलं कॅगले का ह्या सत्तेत असणाऱ्या लोकांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे. आणि जर याला संरक्षण नाही बसलं दिलं तर याला मनात येईन तवा हे काढून फेकन. जास्त शायना झाला का चोट्ट्या, मी आता तुला नेमलं आणि तू माझ्या छाताडावर बसून राहिला. ठीक आहे. बमार ह्या छाताडावर बसला आणि रपारप हाणले यानं. ठीक आहे. म्हणून सत्ता बदलू शकते एवढं मोठं पद आहे. आणि हे UPSCतून भेटते डोंबड्यो. ठीक आहे. UPSCतून IAS व्हा. ठीक आहे. 23-24व्या वर्षी. ठीक आहे. 25 वर्ष आत व्हा तुम्ही कॅग व्हान, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. खतरनाक पद आहे. पुरं ऑडिट. ऑडिट म्हणलं का थरस कापते लोक. नाही बापा कायच्या सापडलं नाही पाहिजे, बापा सापडलं की पुलत बाई माझी नोकरी जाईन घेणं. ठीक आहे. तर असं पद आहे. बंदी व्यवस्था भारतातली ठीक आहे जे काही अधिकारी आहे ते पुरी ऑडिटच्या वेळेस यायच्या कामी राहते. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणून लय मोठं पद आहे. म्हणून हे बंद अहवाल तयार करते आणि कुठं गोळ झाला तिजोरीत कमी जरी पैसे येत असेल तरी सांगते. आता हे भ्रष्टाचार झाले नव्हते, काही पैसे खाल्ले होते का नाही, पण चुकीच्या पद्धतीने वाटले होते. आणि याच्यात भारत सरकारचं एवढ्या रुपयाचं नुकसान 1,86,000 कोटी रुपये कोळशाच्या खाणी जर योग्य वितरित केल्या असत्या तर एवढे तिजोरी जास्तीचे आले असते असं कॅग म्हणे. असं म्हणे. ते आले किती असते ते नंतरचं माहीत, पण त्याच्या अभ्यासानुसार म्हणे. म्हणून हा त्याच्या दृष्टिकोनातून भ्रष्टाचार होता. आणि मग त्याच्यावर खटला झाला. त्या खटल्यात सगळे निर्दोष सुटलेच्या मग आम्ही. ठीक आहे. स्पेक्ट्रममध्ये तसंच झालं. आता आदर्शचं का झालं ठीक आहे तर त्याचं आता ठीक आहे माझ्या वाचण्यात गेलं नाही, पण तुमच्या वाचण्यात गेलं तुम्ही पाहून घे जाण. कॉमनवेल्थचं का झालं. कॉमनवेल्थ गेम होता भारतात. ठीक आहे. स्पर्धा होती. ते आपण एवढा मोठा देश एक फुटबॉल वर्ल्ड कप ऑर्गनाईज करून नाही राहिलो आणि एक ऑलिम्पिक ऑर्गनाईज करून राहिलो. काहून तर 2 दिवसाच्या अगोदर दिल्लीत कॉमनवेल्थ गेम उरावर पूल पडला होता आपल्या. तो रोडच्या ठीक आहे वरतून पार करायचा. ते बरं झालं का इंडियन आर्मीला बोलावलं, 2 दिवसात उभा करून दिला. कितीची इज्जत होय. ठीक आहे. म्हणजे असं निकृष्ट काम केल्यावर ते भ्रष्टाचार झालाच असं काही विषय नाही आहे. ठीक आहे. तर ठीक आहे कोणी धुतल्या तांदूळच नाही, पार खतम काम आहे. तर असं आहे. मग तर हे म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. म्हणून हे संवैधानिक पद आहे राज्यघटनेत. आणि हे यायचा अहवाल आला का ह्या अहवालावर संसदेत 3 कमिट्या आहे ज्या या अहवालाकडे अशी डोळे लावून वाट पाहते. येऊ द्या. ह्या अहवालाचा अभ्यास करते. मग विरोधी पक्ष नेते हां कुठं गब्बा खाल्ला यानं, कुठं पैसे गायब केले याच्यावर वारंवार यायचं लक्ष असते. मग ते पॉईंट ह्या कॅगच्या अहवालात स्पेक्ट्रम घोटाळा एवढा रुपयाचा घोटाळा 1,76,000 कोटी हे तुम्ही खाल्ले कसे खाल्ले हिशोब द्या संसदेत. हां मग ठीक आहे. वटे खुसू भांडते हे. आणि मग सत्ता बी पाडू शकते. पंतप्रधान मंत्रिमंडळाला राजीनामासुद्धा द्यायला लावू शकते जर भ्रष्टाचार प्रचंड मोठा असेल तर. हां बवाल चालते. अधिवेशन होत नाही. ठीक आहे. शांत बैठे अध्यक्ष महोदय शांत बैठे. ठीक आहे. अधिवेशन ठीक आहे 15 मिनिटासाठी तहकूब चालले. अध्यक्ष साहेब तहकूब या खर्रा गिरा खाऊन या. ठीक आहे 500 वरी जेवण घेऊन करून या चालले. तर मग असं काम आहे. तर अधिवेशन तहकूब एका दिवसासाठी तहकूब जास्तच गोंधळ झाला तर असं राहते काम. ठीक आहे. तर म्हणून ठीक आहे अर्थसंकल्पावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थेत सगळ्यात मोठा वाटा आहे कॅगचा. कारण भारताच्या तिजोरीतून जे पैसे चालले त्या भारताच्या तिजोरीतून जाणाऱ्या पैशावर लक्ष ठेवायचं काम कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाचं आहे. हे संवैधानिक पद आहे. आणि याचा अहवाल आला का ह्या 3 समित्याकडे अहवाल जाते. याच्यातली संसदेत सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे लोकलेखा समिती. हिचं नाव आहे पॅक. तुम्हाला पहिले सांगितलं ह्या 90चा नाही होय. ठीक आहे. याचा लॉंग फॉर्म आहे पब्लिक अकाउंट कमिटी. ठीक आहे. हे संसदेतली कमिटी होय. इथं याचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा नेत्याच असते. 3 समित्याचा कार्यकाळ 1 वर्ष. किती म्हटलं 1 वर्ष. ठीक आहे. लोकलेखा समितीत 22 सदस्य, 15 लोकसभेचे आणि 7 राज्यसभेचे. 7 राज्यसभेतले 15 लोकसभेतले. ठीक आहे. मग हे आवाज याचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा नेता. सर्वात महत्त्वाची समिती का म्हणून राहिलो मी लक्ष द्या बेपोट ठेव. सर्वात महत्त्वाची समिती. ठीक आहे. पॅक सर्वात महत्त्वाची. ठीक आहे. सर्वात महत्त्वाची समिती. सर्वात महत्त्वाची मोठी नाही बे सर्वात महत्त्वाची. कारण याचा अध्यक्ष विरोधी पक्ष नेता असते. आणि म्हणून हे डिपेंड कोणावर असते हे डिपेंड असते कॅगवर. कंट्रोलर अँड ऑडिटर या 3 समित्या डिपेंड. कारण कॅगचा अहवाल आला का त्याच्यावर ताशेरे ओढाचं काम
लोकलेखा समिती करते, पब्लिक अकाउंट कमिटी. ठीक आहे. म्हणून राज्यघटनेतल्या पैशाच्या बाबतीच्या 3 कमिटी आहे. राज्यघटनेत नमूद केल्या संसदेचं काम चालासाठी भारताच्या तिजोरीतल्या पैशावर लक्ष ठेवासाठी 3 कमिटी आहे, 3 समिती असते संसदेत. ठीक आहे. लोकलेखा समिती, सार्वजनिक निगम समिती आणि अंदाज समिती. तर सार्वजनिक निगम समितीत लोकलेखा समितीत 22 सदस्य आहे, 15 लोकसभेतले आणि 7 राज्यसभेतले. लोकलेखा समिती 1919लेच इंग्रजांच्या काळात स्थापन झाली होती, तेव्हापासून आपण ते कंटिन्यू केली. सार्वजनिक निगम समिती 1964ले स्थापन केली आणि अंदाज समिती 1950 पासून काम चालू आहे. अंदाज समिती बजेटमध्ये जे प्रोव्हिजन आहे का पंतप्रधान ग्राम सडक योजनेला किती दिले, रोजगार हमी योजनेला किती दिले, ठीक आहे, नॅशनल हायवेला किती दिले, ठीक आहे, त्याच्यानंतर बंदर बांधणीसाठी किती दिले, कोणत्या योजनेवर किती पैसे खर्च केले, त्या योजनेवर तेवढेच खर्च झाले का, प्रॉपर ठिकाणीच खर्च झाले का, बजेटमध्ये ज्या तरतुदी दिल्या आहेत त्याच्यानुसार पैसे खर्च झाले का नाही हे पाहायचं काम अंदाज समिती करते. भारत सरकारच्या ज्या पब्लिक अंडरटेकिंग कंपन्या आहेत, शेल, गेल, भेल, ठीक आहे, IOC, ठीक आहे, लय आहे अशा, ठीक आहे, लिग्नाईट लिमिटेड, ठीक आहे, त्याच्यानंतर BSNL होती, MTNL होती, ह्या सगळ्या भारत सरकारच्या ज्या पब्लिक अंडरटेकिंग कंपन्या आहे, ठीक आहे, या कंपन्याचं ऑडिट करायचं काम, ठीक आहे, ऑडिट करते कॅग. आणि त्या ऑडिटचा अहवाल आला का ते प्रॉपर त्याला जे पैसे दिले होते विस्तारासाठी, ठीक आहे, त्याला, ठीक आहे, त्याच्या पगारासाठी, तिच्या कर्मचाऱ्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायसाठी ते बरोबर केलं का नाही याच्यावर लक्ष ठेवते. सार्वजनिक निगम कंपन्या म्हणजे भारत सरकारच्या ज्या शेल, गेल, भेलसारख्या कंपन्या आहे याच्यासाठी जे फंडिंग प्रोव्हाइड केलं, ठीक आहे, याचा जो खर्च आहे तो बरोबर यांनी केला का नाही, तर ह्या कॅगचा अहवाल आला का त्या कॅगच्या अहवालावर, ठीक आहे, संसदेत प्रश्न विचारासाठी सार्वजनिक निगम समिती आहे. मग सार्वजनिक निगम समिती पब्लिक अंडरटेकिंगमधल्या कंपन्यावर खर्चावर लक्ष ठेवते, त्याच्या जमा खर्चावर लक्ष ठेवते. अंदाज समिती बजेटवरच्या जमा खर्चावर लक्ष ठेवते आणि सर्वचा हिशोब हे बापूसाहेब पाहते. सर्व मग याच्याकडे बजेट बी आलं, सार्वजनिक आलं आणि इतर बाकी बंद, ठीक आहे, तिजोरीतला 1 रुपया जमा होणारा आणि खर्च होणारा याच्यावर लक्ष ठेवायचं काम लोकलेखा समितीचं आहे. पब्लिक अकाउंट कमिटी यालाच म्हणते पॅक. ठीक आहे. याच्यात सदस्य असते 22, 15 + 7 15, बे डुकरे 15 लोकसभा, 7 राज्यसभा. ठीक आहे. सार्वजनिक लेखा समिती 22, 15 + 7 आणि सर्वात मोठी समिती आहे अंदाज समिती. याच्यात 30 सदस्य असते, 30, पण 30च्या 30 लोकसभेतली राहते. हां, कारण ठीक आहे तिजोरीच्या चाव्या लोकसभेच्या हाती दिलेल्या आहे. बजेट लोकसभेतच मांडायचे अधिकार आहे. बजेट, भारताचं बजेट लोकसभेतच मांडायचे अधिकार आहे. राज्यसभेत बजेट मांडता येत नाही, अर्थसंकल्प मांडता येत नाही. म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवासाठी 30 सदस्य लोकसभेचेच पाहिजे असं लक्षात ठेवायचं. ते सोपं आहे. हां, लक्षात ठेव जा. तिन्हीचा कार्यकाल, समितीचा कार्यकाल 1 वर्ष, समितीचा कार्यकाल ठीक आहे, दरवर्षी नवीन कमिटीचे नवीन अध्यक्ष सदस्य नेमू शकते. पण मात्र लोकलेखा समितीचा पदसिद्ध अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा नेताच असते. हां, लक्षात ठेवा, नेताच असते. पण मात्र मनात मग घोळ झाला होता, काल जर विरोधी पक्ष नेता लोकलेखा समितीचा अध्यक्ष बनवायचा आहे तर त्याले ज्या पक्षाचे ठीक आहे हे लोकसभेच्या 1% जास्त सदस्य निवडून आले असन, 1.1 ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त सदस्य निवडून आले असन त्यानेच बनता येईल. पण असं कुठेही संसदेत लिहून नाही विरोधी पक्ष नेता असावा. तर BJPनं अध्यक्षपदच नव्हतं दिलं 2 वर्ष. तुम्हाला सांगतो, अरे झुलव. कारण का, काँग्रेसचे 44 सदस्य आहे आणि 545 लोकसभेत सदस्य होते. तर जर 545च्या 10% म्हटलं तर 55 सदस्य, काँग्रेसची एवढी बी लायकी नव्हती राहिली का 55 सदस्य निवडून यावे. आणि 55 सदस्य निवडून नाही आले 2019ले तर विरोधी पक्ष नेता नेमाचा का नाही हा सगळ्यात मोठा बिकट प्रश्न आहे. ठीक आहे. पण असं काही लिहून नाही, मग काय म्हटलं, लिहून नाही राज्यघटनेत का ज्या पक्षाले 1% सदस्य निवडून आले त्यालेच विरोधी पक्ष नेता म्हणून नेमाचं. पण जो पक्ष मोठा आहे त्याच्या त्या गटनेत्याची विरोधी पक्ष नेता म्हणून नियुक्ती करू शकते. हां, असं काही लिहून नाही आहे. मग हे जे आहे तर 545च्या 10%, 1% म्हणजे 10%, तर 55 सदस्य असायला पाहिजे त्या पक्षाला विरोधी पक्ष. आणि विरोधी पक्षाचा नेताच त्या लोकसभेत आवाज उचलून धरते. ठीक आहे, त्या संसदेत आवाज उचलून ठेवते भ्रष्टाचार झाला असन तर. आणि जर लोकलेखा समितीवर विरोधी पक्षाचा नेताच तिथं नसन तर तो का भेंडा आवाज उचलणार आहे, का ते आवाज दबून राहीन, खतम काम होऊन जाईन. म्हणून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत एवढं देऊ नये. ठीक आहे. आणि दिलं, ठीक आहे, जर तुम्ही 300, ठीक आहे, जर तुम्ही 300 सदस्य एकाच पक्षाचे निवडून दिले तर हे छाताडावर बसणार आहे. मग पेट्रोल जरी वाढलं तरी बोंबलात नाही, अच्छे दिन म्हणूनच समजायचं. ठीक आहे, काही सुस्ती नाही करायचं सालेले. मग ठीक आहे, त्याच्यानंतर समोर पहा. ठीक आहे, विनोद रायची गोष्ट सांगितली तुम्हाला प्रॅक्टिकल सहित. मग त्याच्यानंतर अर्थसंकल्पावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था पहिली आहे कॅग.
ठीक आहे, याच्यावरच वारंवार प्रश्न येते परीक्षेत, लक्षात ठेवजा. हां, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया कलम 148. कलम 148 नुसार काय म्हणून राहिलो मी, कलम 148 नुसार भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाची नियुक्ती करते. ठीक आहे, तेव्हा इथं दिल्लंच आहे. आणि बडतर्फ करायचं असेल तर महाभियोगासारखी जे भारताच्या ह्या महाभियोग शब्द वापरला नाही तिथं. ठीक आहे, भारताच्या राष्ट्रपतीला ज्या पद्धतीने पदावरून दूर केल्या जाते अशाच पद्धतीने कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाच्या ठीक आहे इंडियाला पदावरून दूर केल्या जाते असं लिहिलं आहे. महाभियोग नाही, पण म्हणजे ती पद्धत म्हणजेच महाभियोग, म्हणून आपण महाभियोग लिहिलं. कार्यकाल 65 वर्ष किंवा 6 वर्ष जे आधी होईन ते. म्हणजे जी सरजी हे 65 न 6 वर्ष काही गेम समजला नाही. आता लक्ष द्यावे. ठीक आहे, एकदम फेकाले माणूस आला तिकडं, खूप ज्ञानीगिनी होऊन ठीक आहे सगळ्या राज्याचा अभ्यास कलेक्टर कमिशनर ठीक आहे पार्थ हो तिकडं फेकाले आला, मराल टेकला का तिकडे नेमते हो रिटायरमेंटवर आल्या. तर आता केंद्राचं रिटायरमेंट आहे 65 वर्ष. पण सर याचा अर्थ काय होते आता लक्ष द्या. ठीक आहे, मी आता समजा वयाच्या 24-25 वर्ष आय एस झालो. ठीक आहे, झालो. मग माझ्या प्रमोशननं मी केंद्रात कॅबिनेट सचिव झालो. ठीक आहे, मग केंद्रात कॅबिनेट सचिव झालो मी फेकाले आल्यावर, तिकडे मराल टेकल्यावर कॅबिनेट सचिव. ठीक आहे, आणि कॅबिनेट सचिव झाल्यावर ठीक आहे केंद्र सरकारची इच्छा आहे. ठीक आहे, मी 57व्या वर्षी कॅबिनेट सचिव झालो. कितव्या वर्षी? 57व्या वर्षी. आणि मग केंद्राची इच्छा झाली का मला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया बनावा, तर मला बनवून. ठीक आहे, आणि मग मी बनलो कॅग बनवलं. मला कितव्या वर्षी? 57. कितव्या वर्षी? 57व्या वर्षी मला कॅग बनवलं. तर 57व्या वर्षी कॅग बनवल्यावर ठीक आहे मी 63व्या वर्षी माझ्या कॅगचा कार्यकाल पूर्ण करतो. 6 वर्ष. अबे 6 वर्ष 57 6 63 झाले डोंबडेव. ठीक आहे, पण 65व्या वर्षापर्यंत तो ठीक आहे एक तर 65 वर्ष नाही तर 6 वर्ष. माझे 6 वर्ष खतम झाले, माझे पद चाललं जाईन. ठीक आहे, समजलं का? पण मले जर ठीक आहे 62व्या वर्षी माझी नियुक्ती केली, कितव्या वर्षी? 62व्या वर्षी नियुक्ती केली तर मला 3च वर्ष पदावर राहता येईल. माय 65 पहिले झालं तरी गायब. ठीक आहे, माय 6 पूर्ण झाले तरी गायब. म्हणजे मी 62व्या वर्षी माझी नियुक्ती केली तर मला हे पद 3च वर्ष उपभोगायला भेटन. ठीक आहे, आणि माझी 57व्या वर्षी नियुक्ती केली तर मला ठीक आहे पूर्ण 6 वर्ष उपभोगायला भेटन. जे पहिले होईन पूर्ण एक तर 65 झाले तर 65व्या वर्षी तुम्ही रिटायर्ड होऊन जा. ते 3 वर्ष हो का 2 वर्ष हो का 1 वर्ष हो काही विषय नाही. आणि जर तुम्हाला ठीक आहे ठीक आहे 63व्या वर्षी केलं, ठीक आहे 62व्या वर्षी केलं तर 62व्या वर्षी केलं 4 वर्ष उपभोगायला भेटन. 63व्या वर्षी केलं तर 3 वर्षच उपभोगायला भेटन. 63, 64, 65 चाल फेक तिकडं. ठीक आहे, तर असं आहे ते. म्हणून कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया हे लय मोठं पद आहे भाऊ. ठीक आहे, मग त्याच्यानंतर पहा ठीक आहे का कार्य करते तर केंद्र सरकारच्या सर्व आर्थिक बाबीची तपासणी करते. सर्व आर्थिक बाबीची तिजोरीतून भारताच्या तिजोरीतून होणाऱ्या एकूण एक पैशाचा हिशोब ठेवते. मग ते संचित निधीतून हो, आकस्मिक निधीतून हो का तिकडे सार्वजनिक निधीतून हो, कॅगद्वारे केली जाते. कॅग आपला अहवाल राष्ट्रपतीला सादर करते. कॅग आपला अहवाल केला का राष्ट्रपतीला सादर करते. राष्ट्रपती देते ठीक आहे पब्लिक अकाउंट कमिटीले. आणि मग पब्लिक अकाउंट कमिटी वटे खुसून भांडते. ठीक आहे, सत्तेत असणाऱ्या पक्षाले प्रश्न विचारायलाच पाहिजे. ह्या प्रत्येक भारताच्या ठीक आहे लोकाचा जन्मसिद्ध अधिकार तुम्हाला राज्यघटनेत दिलेला आहे. ठीक आहे, मग लक्ष द्या. मग राष्ट्रपती तो अहवाल लोकलेखा समितीमार्फत लोकसभेत मांडतो. राष्ट्रपती मांडतो, पण कोणाच्या अंतर्गत? लोकलेखा समितीमार्फत. कॅगच्या अहवालावर आधारित लोकलेखा समिती एक दुय्यम अहवाल तयार करते. तोच अंतिम अहवाल म्हणून लोकसभेसमोर ठेवते. जर कॅगच्या अहवालात सरकारी पैसे खर्च करताना भ्रष्टाचार झाले असे आढळले असल्यास हेच लोकसभेसमोर लोकलेखा समिती मांडते. ठीक आहे, मांडते व सत्ताधारी पक्षावर चांगले धारेवर धरते आणि त्याच्या नाकातोंडात शेंबूड आणल्याशिवाय ठेवत नाही. हे ठीक आहे ठीक आहे लडकावून सोडते सत्तेतल्या लोकायले. ठीक आहे, तुम्ही पाहिलं असं ना आता 100 कोटीचं प्रकरण राजीनामा द्यायला लागला होता आहे का नाही. तसं केंद्रात बी झालं तसं होते. पण त्याले मात्र ठीक आहे हेकलकट्टी लोक नाही पाहिजे. त्याला थोडेसे म्हणजे राज्यघटनेला मानधन देणार लोक पाहिजे, नाही तर इथं ऐकायला तयार नाही आहे. तर असं आहे खतरनाक काम. म्हणून कॅग हे लय मोठं पद आहे भाऊ. ठीक आहे, मारून घ्या स्क्रीनशॉट कचकन. ठीक आहे, लिहून घ्या नाही तर
मग त्याच्यानंतर पहा लोकलेखा समिती ही सर्वस्वी लक्ष द्या, ह्या वारंवार परीक्षेत प्रश्न येते या पॉईंटवर, वारंवार येते म्हणून राहिलो. लोकलेखा समिती ही सर्वस्व कॅगच्या अहवालावर, लोकलेखा समिती सर्वस्व कॅगच्या अहवालावर डिपेंड असते. म्हणून कॅगला सर्वस्वी याच्या अहवालाला तरच ते बोंबलू शकते. ठीक आहे, इले कुठं अभ्यास आहे तिकडं अहवाल येईन त्याच्यावर बोंबलन. कॅगला लोकलेखा समितीचे कान व डोळे, कान व डोळे, कान व डोळे. ठीक आहे, का म्हणते कान व डोळे म्हणजे कॅग आपल्या कानानं पाहिते. ठीक आहे, पण हे कान व डोळे कोणाचे होय? लोकलेखा समितीचे होय. ते कॅग म्हणजे कान व डोळे होय लोकलेखा समिती. खाल्ले वाटते, कोळसाच खाल्ला का बंदा, गिटकनं डोंबड्या, स्पेक्डम बी खाल्ले का, हवा बी दाबली का तुनं, खा. ठीक आहे, PM केअर फंड ऑडिटमध्येच येत नाही, ऑडिटमध्येच येत नाही, संपला विषय. ठीक आहे, खाल्ले करताच येत नाही, चक गायब. ठीक आहे, म्हणून ठीक आहे लोकलेखा समितीला पॅगचे कान व डोळे किंवा ठीक आहे मित्र किंवा मार्गदर्शक म्हणतात. म्हणून पहा मग केंद्र सरकारचा खर्च पहा, मी डायग्राम काढून दिली. केंद्र सरकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवते. पहा, नियंत्रण ठेवायसाठी कॅग अहवाल. पण कॅगले मात्र खर्च केल्यावरच बोंबलता येते. म्हणजे कॅग पाहून राहिली, डोंबड्या मस्त दाबून राहिला तू धरणातले पैसे, खाना सिमेंट गिटकनं ते सयाग 12 mm खा मस्त. ठीक आहे, डोळ्यानं दिसत आहे भ्रष्टाचार होत आहे तेव्हा बोंबलता येत नाही. पैसे खर्च झाल्यानंतर ऑडिट करावं लागते यायले. पैसे खर्च झाल्या म्हणजे डोळ्यानं दिसल्यावर बी यायले असं काही म्हणता येत नाही. पाय लक्षात ठेव, मी काढीन ते बंदे सयाकी सहित सिमेंट तिकडून. नाही. ठीक आहे, असं काही करू नको, तू गुपचाप बस. तर हे जे आहे तर डोळ्यानं दिसून राहिलं भ्रष्टाचार होऊन राहिला तर कॅगले असं काही करता येत नाही. खर्च झाल्यावर ठीक आहे फक्त पेनानं घोटता येते. समजलं का? सरकारचा खर्च नियंत्रण कॅग आपला अहवाल सादर करते राष्ट्रपतीले, राष्ट्रपती लोकलेखा समिती आणि लोकलेखा समितीमार्फत लोकसभेत अंतिम अहवाल सादर करते कॅग. आणि मग तिथं ताशेरी ओढते सरकारवर सत्तेत असणाऱ्या. तो असा खेळ आहे. म्हणून तिजोरीतले पैसे खर्च करासाठी सगळ्यात महत्त्वाचा ठीक आहे एक सरकारी ऑडिटर आहे, त्याला म्हणते कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आणि त्याच्यानंतरचं एक ठीक आहे त्याच्यानंतर संसदेत 3 लोकनियुक्त लोकांनी निवडून दिलेले 3 समिती आहे. ठीक आहे, एक आहे अंदाज समिती, एक आहे लोकलेखा समिती आणि एक आहे सार्वजनिक निगम समिती. तर हेच मी तुम्हाला सांगितलं जातात. पाहता अंदाज समिती डिटेल पाहू. ठीक आहे, बजेट समिती 1950ची स्थापना झाली जॉन मथाई समितीच्या शिफारशीनुसार. जॉन मथाईच्या समितीच्या शिफारशीनुसार एकूण सदस्य 30 आणि 30 लोकसभेतून. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्वात मोठी समिती आहे कारण 30 सदस्य आहे. एक वर्षाचा कार्यकाल, दरवर्षी पुन्हा नवीन बनवते. भारताचा अंदाजपत्रकावर नियंत्रण किंवा लक्ष ठेवायचं काम करते. पण ऑडिट मात्र करून आणते. याला मदत कोण करते? ठीक आहे, तर मदत करते कॅग. सर्व डिपेंड मदत मात्र हे कॅगचीच आहे. कॅगच ऑडिट करते आणि त्याच्या डायरेक्ट अहवाल याच्यासमोर सादर करते राष्ट्रपतीमार्फत. विषय तोच आहे. ठीक आहे, म्हणून कॅगच्या अहवालावर डिपेंड आहे 3 समित्या. पण सगळ्यात मोठा आवाज उचलणारी म्हणजे लोकलेखा समिती, सर्वात महत्त्वाची समिती. तिला लय अधिकार दिले आहे. मग हे बजेटवर लक्ष ठेवते. बजेटवर कोणती? अंदाज समिती. आणि हे बजेट मांडायचे अधिकार लोकसभेत आहे म्हणून 30 सदस्य लोकसभेचे आहे. मग त्याच्यानंतर सार्वजनिक लेखा पब्लिक अकाउंट कमिटी 1919च्या कायद्यानुसार स्थापन झाली. 22 सदस्य, 15 लोकसभा, 7 राज्यसभा. पदसिद्ध अध्यक्ष पाबे डुकरेओ, पदसिद्ध अध्यक्ष विरोधी पक्षाचा नेताच असते. त्याच्यानंतर कार्यकाल 1 वर्ष. भारत सरकारच्या सर्व खर्चावर नियंत्रण ठेवते. सर्व खर्चावर नियंत्रण ठेवते म्हणून राहिलो मी. मग त्याच्यानंतर ठीक आहे सार्वजनिक निगम समिती 1964 निर्माण केली. कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आली. 22 सदस्य पुन्हा 15, 7 हे बी विचारले आहे परीक्षेत. 1 वर्षाचा कार्यकाल, 3 समितीचा कार्यकाल 1 वर्ष. भारत सरकारच्या ताब्यात असणाऱ्या सर्व सरकारी कंपन्या, पब्लिक अंडरटेकिंग कंपन्याच्या जमा खर्चावर नियंत्रण ठेवते. तर असं काम आहे. म्हणून जो कॅगचा अहवाल आहे त्या अहवालाने खूप मानते. मग तो राज्याच्या बाबतीत असो केंद्राच्या. म्हणून तो विधानसभेत देवेंद्र फडणवीस वारंवार कॅगचा अहवाल घेऊन नाचे. ठीक आहे, तर आता तसंच काम आहे भाऊ, खतरनाक काम आहे. म्हणून तुम्हाला जर सरकार पाडायचं असेल, सत्तेत यायचं असेल तर वारंवार कॅगचा अहवाल आणि कॅगचा अहवाल तुम्हालासुद्धा उपलब्ध होते. ठीक आहे, सर्वसामान्य लोकांना उपलब्ध होऊ शकते तो अहवाल. ठीक आहे, कारण माहिती अधिकारांतर्गत काही बी मागता येते माहिती. फक्त भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होईल अशी माहिती मागता येत नाही. तर आपण घेऊच माहिती अधिकारावर एक लेक्चर, त्याच्यात मी सर्व डिटेल सांगेन. तर आजच्या दिवशी इथंच थांबतो भाऊ. ठीक आहे, हे सर्व आपण
पाहिलं आज आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही माहिती महत्त्वाची आहे, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. का कसं राहते पण सर्व ऑडिट मग हे जिल्हा परिषदमध्ये की सगळे पैसे येते ना हे तिथून केंद्रातून ते हे याचं ऑडिट त्या कॅगच्या अंडरटेकिंगमध्ये चालते. ग्रामपंचायतली शाळा अनुदानित असो त्याले अनुदानित शाळेचं सुद्धा ऑडिट करून सादर करावं लागते. जिल्हा परिषद असो, तुमच्या गावची ग्रामपंचायत असो, काही बी असो, सहकारी संस्था असो, सरकारची मदत आली का ऑडिट लागलंच आहे. म्हणून ठीक आहे, ज्या NGO आहे त्याले पैसे येते त्याचे ऑडिट होते. सरकारी, निमसरकारी, सहकारी आणि जिथं जिथं सरकारचा रुपया जाते त्या सगळ्याचं ऑडिट हे करते. ठीक आहे, म्हणून कॅग लय मोठं पद आहे आणि त्याचा डॉन आहे सगळ्याचा. कॅग कंट्रोलर आहे, ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, कलम 148. ठीक आहे, असं आहे. ठीक आहे, आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं ॲप आला आहे, डाउनलोड करून घे जा. फिनिक्स अकॅडमी वर्धा.